राज्याच्या मागच्या राजकीय पंचवार्षिकामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। आधी शिवसेना दुभंगली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस। निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष या सगळ्यांच्या आशीर्वादाने मूळ पक्षातून फुटून बाहेर पडलेल्यांनी मूळ पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हावरही कब्जा केला। तेव्हापासून असली कोण आणि फुटीर कोण हा वाद सुरू आहे। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी या वादावर त्यांच्या पुरता पडदा टाकला असला तरी अजून सर्वोच्च न्यायालयाने आणि लोकशाहीत सर्वोच्च असलेल्या जनतेने या वादावर अंतिम निर्णय दिला नाही। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय किती काळ लांबेल हे सांगता येत नाही, परंतु जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत आपला कौल दिला होता, तो अर्धवट मानला गेला। त्यामुळे आता किमान विधानसभा निवडणुकीत तरी जनतेने निर्णायक कौल दिला असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने शिंदेंपेक्षा अधिक जागा जिंकल्या असल्या तरी लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा असे त्रैराशिक मांडले तर शिंदेंची बाजू वरचढ ठरत होती। राष्ट्रवादीत मात्र शरद पवार गटाने अजित पवारांवर लोकसभा निवडणुकीत मोठी आघाडी घेतली। आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाची आमदार संख्या अजितदादा गटापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। म्हणजे लोक न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच असा निर्वाळा दिल्याने मान्यता येईल, परंतु शिवसेनेच्या बाबतीत असा निर्णायक कौल येण्याची शक्यता कमीच दिसते आहे। याही निवडणुकीत शिंदे गट उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत कमी जागा लढवत आहे आणि याही वेळेस जो काही अंदाज वर्तवला जातोय तो पाहता शिंदे गटाचा स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे। जागांच्या बाबतीत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर आघाडी घेतली तर एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला शिवसेनेच्या मतदारांची अधिक मान्यता आहे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो। थोडक्यात अस्सलतेच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या बाबतीत स्पष्ट कौल मिळण्याची शक्यता असतानाच शिवसेनेच्या बाबतीत मात्र अनिर्णायक स्थिती काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।